त्यावेळेस उशीत मुंडकं घालून रूम बंद करून लाईट बंद करून रडणारा बाप आज हजारांच्या संख्येत दाय मोकलून रडतो. आणि त्यावेळेस त्या गावचा पाटील येतो म्हणतो, रामभाऊ का हो रामभाऊ, 6 महिन्यापूर्वी तुमचा एकुलता एक मुलगा वारला. त्यावेळेस तुम्ही एवढे रडले नाही आणि आज मुलगी सासरला जाते तर त्याहीपेक्षा आज जास्त रडताय. यावेळेस तो बाप त्या पाटलाला एकदम छान उत्तर देतो, पाटील त्या दिवशी मी मेलेलं प्रेत वाट लावलं होतं आणि आज मी जिवंत प्रेत वाट लावतोय. याचं मला दुःख वाटतंय पाटील, याचा मला त्रास होतोय. माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेनं पुसताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिकाण जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या, मला कसं होत या, कुणी बाबा म्हणताना पुरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. पितृवचन, पितृवचन म्हणजे काय तर पुत्राने पित्याची सेवा करणं किंवा आज्ञा पाळणं याला म्हणतात पितृवचन. तुम्ही म्हणता आई वडिलांची सेवा केल्यावर देव आपलाच होतो का? देव बी आपलाच होतो आणि जे नाही ते आपले काम करतो. आपण लय म्हणतो चोकोबराईच्या पत्नीचं बाळातपण देवाने केलं, चोकोबराईच्या पत्नीचं बाळातपण देवाने केलं, चोकोबराईच्या पत्नीचं बाळातपण देवाने केलं. पण काय केलं याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठाला तर महाराज मंगळ वेळेच्या निष्ठावंत वारकरी चोकोबराय, चोकोबरायचे वडील रानोबा, रानोबा यांचं शरीर थकलं, हातपाय हलायना, स्वतःची कंबर स्वतःला धुता येईना. यावेळेस रानोबा चोकोबरायला आवाज देतात, चोका अरे चोका इकडे, मला माझी कंबर धुता येणार रे. चोकोबराय आले आणि चोकोबरायने असं धरलं. महाराज मोठ्या माणसाची कंबर एकट्या माणसाला कशी धुता येईल? चोकोबरायने असं धरलं आणि तेवढ्या सोयराबाई मागून आल्या. सोयराबाईने अविरत भाषेने असा इशारा केला की धनी मी कंबर धुते म्हणून. आणि सोयराबाईंनी कंबर धुतली आणि रानोबांना नेसायला एकच धोतर होतं म्हणून धोतरानं पुसावा, कंबर पुसावा, तर मामाजींना घालायचं काय म्हणून सोयराबाईंनी स्वतःच्या पदरानं सासरेची कंबर पुसली. आणि सोयराबाईंनी अविरोध भाषेने असा इशारा केला की धनी मामाजींना बाजावर नेऊन जा. आणि हे प्रकरण पाहून चोकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं आणि चोकोबरायच्या डोळ्याचा एक थेंब रानोबांच्या पाठीवर पडलं. रानोबा म्हणतात, चोका अरे चोका का रडतोस रे? तुला माझी कंबर धुवायला लागायली म्हणून रडतोस का रे? ह्यावेळेस चोकोबराय म्हणतात, नाही बाबाजी असं काही नाही. चोकोबरायने अश्रू सावरले आणि चोकोबरायने बाजावर नेऊन ठेवलं. आणि त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा तुला एक विचारू. मग चोकोबराय म्हणाले, विचारा ना बाबा. मग रानोबा म्हणतात, चोखा आजी कंबर धुताना बांगड्यांचा आवाज आलता. ज्या आरती बांगड्यांचा आवाज आलता त्या आरती माझी कंबर कुणीतरी महिलेनं धुतली
आणि माणसाची कंबर धुण्याचा अधिकार फक्त 3च महिलांना आहे. एक म्हणजे आपली जन्मदाती आई, दुसरं म्हणजे आपली धर्मपत्नी आणि तिसरं म्हणजे आपली मुलगी. मुलीला जर कधी बापाची कंबर धुण्याची वेळ आली असेल तर अवश्य धुवावी. हजारो सप्ते केल्याचं पुण्य लागतंय. त्यावेळेस राणभाऊ म्हणतात, सुखा तुला आजी नाही म्हणजे मला आई नाही, तुला आई नाही म्हणजे मला पत्नी नाही, तुला बहीण आहे मला मुलगी आहे. तर ती बुलढाणा जिल्ह्यात दिल्ली आहे, ती एवढ्या लांब येऊ शकत नाही. मग माझी कंबर धुतली कोणी? त्यावेळेस चोकोबराय म्हणतात, बाबा तुमची कंबर तुमच्या सुनेनं धुतली. मग राणाभाऊ म्हणतात, सुखा सुनबाईला आवाज दे. चोकोबराय आवाज देतात, सोयरा तुला बाबा बोलवतात. सोयराबाई आल्या आणि म्हणाले, जी मामाजी. त्यावेळेस राणाभाऊ म्हणतात, ए माय बस. राणाबा सुनेला माय हा शब्द वापरतात. माय, ए माय बस, तू माझी कंबर धुतली. त्यावेळेस सोयराबाई म्हणतात, जी मामाजी मी धुतली. मग राणाबा म्हणतात, तुला माझी कंबर धुताना किळस नाही आली? एखाद्या मुलानं जर दुधाचा काला जर जास्त वेळ चिवडला तर त्याची जन्मदाती आई तो काला खात नाही, त्याची किळस करते. आणि तुला माझी कंबर धुताना किळस नाही आली? त्यावेळेस सोयराबाई म्हणतात, नाही मामाजी. मग राणाबा म्हणतात, कसं काय? मग सोयराबाई म्हणतात, मामाजी मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही, मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही, तर मी तुमची कंबर धुताना मी तुम्हाला स्वतःचा बाप समजलं आणि कंबर धुतली. त्यावेळेस चोकोबरायच्या राणोबांच्या डोळ्यात कळ 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 आढळायला लागले आणि राणोबा असं वर पाहतात आणि राणोबा म्हणतात, देवा अरे पांडुरंगा जगात नंबर 1 दिसून दिलीत रे, पण ऐक देवा, ज्या सुनेनं माझी कंबर धुतली त्या सुनेचं एवढ्या खालच्या पातळीवर काम केलं, त्या सुनेचं कधी जर वेळ पडली तर या एवढ्या खालच्या पातळीचं काम तुला करावं लागल. म्हणून चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं. चोखोबाची बहीण झाला चारंगार, 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 वैनी उघडा हाका मार, ओ वैनी उघडा हाका मार, वैनी उघडा राजा ना माऊनी माऊनी ओ माऊनी वैली उघडा दार, हा वैली उघडा दार,
देवा एवढंच नाही, माझ्या सुनेनं ज्या पदरानं माझी कंबर पुजली तो पदर तुला डोक्यावर घ्यावा लागल. म्हणून जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून चोकोबरायच्या घरी राहिला. मग राणा म्हणतात एवढंच नाही देवा, माझ्या सुनेला असा मुलगा दे की मी मोठा झाल्यावर भजन केलंय, माझ्या मुलानं सुद्धा मोठा झाल्यावर भजन केलंय, पण माझ्या सुनेला असा मुलगा दे की त्यानं जन्माला येताच भजन करावं. परिणाम उपदत्ताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. तर आई वडिलांची सेवा केल्यावर देव बी आपलाचा होतो आणि आपले जे नाही ते काम करतो. बर पितृवचन. बर सेवापती म्हणजे काय, तर महाराज पत्नीनं पतीची सेवा करणं किंवा आज्ञेत राहणं याला म्हणतात सेवापती. मग आता तुम्ही सगळ्या महिला मंडळी बसल्या, बरं मला सांगा, खरं खरं बोलायचं, खरं खरं उत्तर द्यायचं. मला सांगा, सकाळी उठल्यावर आपल्या पतीचं दर्शन घेतात त्याने हातावरती करा बरं. कोणीच येत नाही. बरं उद्यापासून ज्या घेत्या त्यांनी हातावरती करा बरं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि महाराज आपल्या पतीचं दर्शन घेतलं पाहिजे, कारण की आपल्या पतीची सेवा आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे. मग तुम्ही म्हणता महाराज आमच्या पतीचं दर्शन घेण्याजोगे नाहीच ते, कारण की दररोज बी बुट हरपून येते. हो, बुट हरपून बी येऊ द्या, नाहीतर घेऊन बी येऊ द्या. तुम्ही तुमच्या पतीचं दर्शन घेतलं पाहिजे, तो कसला बी असो, कारण की भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. तो कसला बी असू द्या, त्या स्त्रीचा तो देव आहे. म्हणून आपल्या पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. महाराज आपल्या देशात पतीच्या सेवेला खूप प्राधान्य आहे. दुसऱ्या देशात कशावरून नाही म्हणतो, कारण की आपल्या देशाला काय म्हणलेलं आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा. हम भूले इसकी, हम भूले इसकी, ए गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा. आपल्या देशाला सारे जहां से अच्छा म्हणलेलं आहे. म्हणून आपल्या पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. एकदा सर्वांनी हातावरती घ्या. सर्वांनी त्या वाट्यावर बसलेले सगळ्यांनी मागचे आणि प्रेमानं भजन करा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, हातावरती विठोबा रघुमाई, विठोबा रखुमा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला विठाला 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 आपण जर या चार नियमांचं पालन केलं तर हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज म्हणतात याच्या पलीकडे माझ्या जीवनात दुसरा अनुभव नाही. ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. वरल्या चार नियमांप्रमाणे आपण जर जीवन जगलो तर आपल्या जीवनात भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. महाराज पुन्हा तिसऱ्या चरणात दोन नियम सांगतात सत्य बोल मुखी दुःखबी आणि कांचे दुखी. तर महाराज माणसानं मुखानं कायम सत्य बोललं पाहिजे. महाराज काही माणसं सत्य बोलतात पण कुठे बोला हेच कळत नाही. एक जोडप दवाखान्यात गेलं पतीच दुखत होतं. मग डॉक्टरांनी सांगितलं यांचं रक्त कमी आहे, यांना जास्त तेलकट खायला जमणार नाही, जास्त तिखट खायला जमणार नाही, जास्त बाहेर फिरायला जमणार नाही. महाराज ती बाई काय म्हणली महाराज माहिती का? सांगतोय डॉक्टर साहेब माणूस सांगतोय जास्त तेलकट खाऊ नका, पण हे माणूस कुठं ऐकतंय? हे म्हणतोय मसाल्याची फोडणी दी, मसाल्याची फोडणी दी. सांगतोय माणूस डॉक्टर साहेब सांगतोय जास्त बाहेर फिरत जाऊ नका, पण हे माणूस कुठं ऐकतोय? सांगतायत बाहेर फिरत जाऊ नका नाहीतर असे डॉक्टरच्या मड्या पैसे घालायला लागते. काय सांगाव? अरे तू खरं बोलायली पण कुठं बोलली हे कळलं पाहिजे. महाराज माणसानं सत्य बोललं पाहिजे, कुठं बोलाव हे कळायला पाहिजे. आणि महाराज दुसऱ्याच्या दुःखात सामील झालं पाहिजे. आणि तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा, आपण जर दुसऱ्याच्या दुःखात आपण जर दुसऱ्याच्या सुखात दुःख मानलं तर त्याला दुसरीकडे कुठं दुःख शोधायची गरज नाही. तो कायम स्वरूपी दुःखीच राहणार. आणि जो दुसऱ्याच्या सुखात सुख मानतो त्याला सुख शोधायची गरज नाही, तो कायम स्वरूपी सुखीच असतो. महाराज काही जण निवडून यावं म्हणून उभा राहत नाहीत, ती पडावं म्हणून उभा राहतात. एक जणांनी एका व्यक्तीने आमदारकीचा फॉर्म भरला. इलेक्शन चालू होतं, आमदारकीचा फॉर्म भरला. त्याचा मित्र त्याच्यापाशी आला म्हणाला होय रे तू काय निवडून येत नाही, मग फॉर्म काय भरला? तो काय म्हणला महाराज माहिती का? मी निवडून येत नाही, मला बी माहिती. काय मी निवडून येत नाही हे मला बी माहिती. मग तो मित्र म्हणाला उभा मग फॉर्म काय भरला? तो काय म्हणला महाराज माहिती का? मी उभा राहिलो म्हणजे ती पडतंय ना असं. महाराज हे तर हे भिकारीन ते कर्ज बाजारी. विठाला विडाल विठाला 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 दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखात सामील झालं पाहिजे. आणि महाराज म्हणतात तुम्ही जर या सहा नियमांचं पालन केलं तर निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तेच तुम्हाला फळ देणार आहे. निश्चय ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तर महाराज मी प्रत्येक कीर्तनात आई वडिलांविषयी बोलत असतो आणि आज वडिलांवर बोलणार आहे. आपल्या जीवनात बापाची भूमिका किती महत्वाची आहे. बाप रागावतो धमकावतो तो वाईट आहे असं नाही, त्याला फक्त एकच वाटतं जे माझ्या जीवनात दिवस आलेत ना ते माझ्या लेकराच्या जीवनात नको. जे माझ्या जीवनात संघर्ष आला संकटे आली ते माझ्या लेकराच्या जीवनात नको. तुमचा पगार मिळावा म्हणून तो जागा दौडीत असतो, काही अपेक्षा नसते. उलट आयुष्यभर कमवलेली संपत्ती
एका क्षणात आपल्या मुलाच्या नावावर करून जातोय. एकाएकी केला मी राशीचा धनी. बाप जरा जरा असतो ना रावानी, पण बाहेरून कठोर, आत मात्र गोड पाणी. तो म्हणजे बाप. आणि आपल्या बापाच्या अंतःकरणातला भाव जर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी आपण एक उदाहरण बघू. तर एक कुटुंब होतं, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलाचं वय 20 ते 22 होतं व मुलीचं वय 16 ते 17 होतं. आणि होणी ती गोष्ट होती, एकुलता एक मुलगा मरण पावतो, त्याचा पूर्ण अंतविधी होतो. आणि एके दिवशी ती एकुलती एक मुलगी आई वडील जेवायला बसल्यावर त्या मुलीची आई त्या मुलीच्या बापाला म्हणते, होय व ऐकता का, आपली ताई मोठी झाली आहे, आपल्याला आपल्या ताईचं लग्न करावं लागेल. एवढा ऐकताच त्या बापाच्या हातातला घास हातात राहतो, तोंडातला घास तोंडात राहतो, डोळ्याला टचकन पाणी येतं, कारण त्याच्या डोळ्यासमोर एकच दृश्य उभा राहतं की उद्या माझी ताई मला सोडून जाणार. आणि दुसऱ्या दिवशीपासून जळ पाहायला सुरुवात होते. तळ पाहत असताना एकदा नाही, दोनदा नाही, तर तो बाप 10 वेळेस विचार करतो की ज्या घरात माझी ताई द्यायची आहे ते घर चांगलं असेल का, त्या घरातील माणसं चांगली असतील का, त्या घरात माझ्या ताईला त्रास तर नाही होणार, याचा 10 वेळेस विचार करतो. आणि नंतर तुमचं लग्न ठरवतो. म्हणून माझ्या ताईनो, आपला बाप जर आपल्यावर एवढा जीव लावित असेल तर तुम्ही का कोणाच्या खोट्या प्रेमाला बळी पडता. आपला बाप आपल्या आयुष्यात फक्त 3 वेळेस रडतो. आपला बाप पहिल्यांदा कधी रडत असेल ना, ज्या वेळेस त्याच्या मुलीची लग्नाची तारीख काढावी व सगळे पाहुणे रावणे आपापल्या घरी जावा, त्यावेळेस रूम बंद करून, उशीत मुंडक घालून, लाईट बंद करून तो बाप ढसा ढसा रडतो. आणि त्यावेळेस त्याची मुलगी त्याच्यापाशी येते आणि म्हणते, बाबा तुम्ही का रडतायत, मी उद्या सोडून जाणार आहे म्हणून रडताय का. त्यावेळेस तो बाप म्हणतो, अरे ताई, तुम्हाला उद्या सोडून गेल्या मला कोण विचारणार, बाबा तुम्ही आले का, बाबा तुम्ही जेवले का बाबा, असं कोण विचारणार. येथे हा बाप पहिल्यांदा रडतो. आणि आपला बाप दुसऱ्यांदा कधी रडत असेल ना, सांगू तुम्हाला माझ्या दादांनो, ज्यावेळेस त्याच्या बरोबरीचा मुलगा त्याला उलट सुलट बोलत असेल, अरे तुरेची भाषा करीत असेल, त्यावेळेस तो बाप दुसऱ्यांदा रडतो. म्हणून माझ्या दादांनो, तुम्हाला आज जोड विनंती आहे की आपल्या बापाचा मन दुखल अशी तुम्ही कधी भाषा करायची नाही. तो बाप आपल्यावर किती जीव लावतो सांगू. एका कवीनं खूप गोड वर्णन केलेलं आहे. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघवाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी असू जरी कना वाकला, घडीभर तू थांब गड्या त्याची दापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. माझ्या डोळ्यातली आसवा, माझ्या डोळ्यातली आसवा, कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवा, कुणी मायेनं पुसताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिकाण जोडलेली,
मला कसं होत या, मला कसं होत या, कुणी बाबा म्हणताना पुरी हुंड का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंड का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. एवढा बाप आपल्यावर जीव लावतो म्हणून माझ्या दादांनो आपल्या बापाचा मन दुखल अशी तुम्ही कधी भाषा करायची नाही. येथे बाप दुसऱ्यांदा रडतो आणि आपला बाप तिसऱ्यांदा कधी रडत असेल ना, ज्यावेळेस त्याच्या मुलीचं लग्न व्हावा, तुम्ही 2 मिनिटासाठी सगळे जण डोळे बंद करा. तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. मुलगी एकाच्या पाया पडत जशी जशी जवळ येते तसे तसे त्या बापाच्या अंतकरणाला पाजरे फुटत व तो बाप खांबाचा किंवा भिंतीचा आसरा घेऊन उभा राहतो. कारण त्याला माहित असतं ज्या वेळेस माझी ताई बाबा आंबारला पडल आणि माझ्या गळ्याला पडल त्यावेळेस मी स्वतःला सावरू शकणार नाही. हे त्याला माहित असतं माझ्या ताईनं, म्हणून तो बाप खांबाचा किंवा भिंतीचा आसरा घेऊन उभा राहतो. व बघता बघता ती मुलगी 10 ते 12 फुटाच्या अंतरावर येते व तिची नजर आपल्या जन्मदात्या बापावर पडते. जसं वासरू गाईकडे धाव घेत तितक्याच वेगाने ती मुलगी आपल्या बापाकडे धाव घेते व जोरात बाबा म्हणून आंबरदा पडते व गळ्याला घट्ट अशी मिठी मारते. आठवा तो क्षण त्यावेळेस त्या बापाची काय अवस्था झाली असेल. त्यावेळेस उशीत मुंडकं घालून रूम बंद करून लाईट बंद करून रडणारा बाप आज हजारांच्या संख्येत दाय मोकलून रडतो. आणि त्यावेळेस त्या गावचा पाटील म्हणतो, रामभाऊ का हो रामभाऊ, 6 महिन्यापूर्वी तुमचा एकुलता एक मुलगा वारला. त्यावेळेस तुम्ही एवढे रडले नाही आणि आज मुलगी सासरला जाते तर त्याहीपेक्षा आज जास्त रडताय. यावेळेस तो बाप त्या पाटलाला एकदम छान उत्तर देतो, पाटील त्या दिवशी मी मेलेलं प्रेत वाट लावलं होतं, आज मी जिवंत प्रेत वाट लावतोय. याचं मला दुःख वाटतंय पाटील, याचा मला त्रास होतोय. म्हणून माझ्या दादांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपल्या बापाचं मन दुखल अशी तुम्ही कधी भाषा करायची नाही. आणि माझ्या ताईनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की 4 चौघात आपल्या बापाची मान खाली जाईल तुम्ही कधी वागू नका. एवढंच बोलतो व झालेली सेवा माझ्या मारुतीरायाच्या चरणी व ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो.